लिहिले आणि बघ घरी 2 आज्या आहेत, 2 आजोबा आणि पणजी आजी आहे. सगळ्यांसोबत ती भांडते. कुठे भांडते? हो मी सोबत ती खूप भांडते. कुठे? बर तुझ्या आजी आजोबांचं नाव सांग मला. पहिले मी माझ्या आजीचं नाव. माझ्या आजीचं नाव आहे स्वाती आणि आजोबांचं नाव आहे नंदू. म्हणजे त्यांना म्हणतात नंदू पण त्यांचं नाव आहे खरं म्हणजे काशीनाथ. आणि त्यांची 2 नावे जसं की माझं कुंकू आणि सावली. तुझं नाव कुंकू आहे, सावली कुंकू माझं निकनेम आहे आणि सावली माझं खरं नाव. निकनेम म्हणजे काय असतं? घरी म्हणणारा छोटू. अच्छा. आणि खरं नाव म्हणजे काय? म्हणजे ते बारशात ठेवलेलं. अच्छा. बारसं कसं असतं बेटा? तुला माहितीये का बारसं करतात म्हणजे काय करतात? बारसं करतात म्हणजे छोट्या जर मुलगी असेल तर मुलीचं नाव ठेवायचं, मुलगा असेल तर मुलाचं नाव ठेवायचं. हो. तुझं नाव कुंकू आहे का सावनी आहे? सावनी. 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 ओके. आणखीन काय काय करतात बारशाला? बारशाला पाळण्यात छोट्या बाळाला ठेवायचं. म्हणजे तुला पण पाळण्यात ठेवलं होतं? हो. त्यावेळेस तू केवढी होतीस? तुला हे माहितीये का की बोरन्हाण काय असतं? हो. काय असतं? फेवरेट. ते पण मकर संक्रांतीच्या वेळेस करतात. हो. म्हणजे काय करतात? म्हणजे ते तिळगुळ वगैरे असतात, तिळगुळ, चॉकलेट, चुरमुरे वगैरे ते छोट्या मुलींच्या अंगावर असं टाकतात. लागेल ना त्यांना? नाही. मग चॉकलेट असतं. बोरन्हाण म्हणजे काय? म्हणजे बोर. मग ती बोर अशी टाकायची. बोराच्या झाडाला काटे असतात का? नाही. नक्की? नाही. बोराच्या झाडाला काटे नसतात. बोर तिखट लागतात. मग बोराची शेंग असते का फळ असतं? नक्की? मग शेंग कुठल्या कुठल्या असतात शेंगा? चवळीची शेंग असते का? मुगाची शेंग असते का? भुईमुगाची शेंग असते का? भुईमुगाची शेंग झाडावर लागते का झाडाखाली लागते? मुगाची शेंग भुईमुगाची शेंग झाडावर लागते. म्हणजे अशा शेंगा झाडावरती लागतात. बरोबर? भुईमुगाची शेंग झाडाच्या खाली जमिनीत लागते. ही एकमेव शेंग अशी आहे जी जमिनी खाली असते. आणि भुईमुगाची शेंग म्हणजे त्याच्यात काय काय निघतं? म्हणजे काय? काळे काळे असतात ते. मग काळे काळे असतात ना आणि तुरट तुरट लागतात ते. भुईमुग म्हणजे काय? काळे आणि तुरट लागणारे एवढे फळ. आणि मग शेंगदाणे म्हणजे काय? ते कडू लागतात. शेंगदाणे कडू लागतात बेटा.
मला तरी लागतात. हो, मला बिलकुल नाही आवडत शेंगदाणे. भुईमुग म्हणजे शेंगा दाणे. ओके. मग दिवाळीत तू काय काय करतेस ते परत एकदा मला सांग. दिवाळीत मी अतिशय अतिशय फटाके कसं पण खूप फटाके होतात. अतिशय फटाके नसतात, खूप फटाके असतात. कुठले कुठले फटाके फोडतेस? पाऊस, पाऊस, झाड, काय नाव आहे फटाक्याचं? पाऊस कसा फोडशील बेटा? पाऊस पडतो, पाऊस फुटत नाही. त्रिकोणी असतं. त्रिकोणी असतं तो पाऊस असतो. पाऊस व झाड असतो. पाऊस व झाड. ते हे काय म्हणतात, दिन दिन दिवाळी, दिन दिन दिवाळी, काही माझी ओवाळी. काय माझी ओवाळी. हं. त्या काय आपण असं बसलो तर आपण दिसू का? मग आणि फटाके कुठले कुठले पडते? भुईचक्र. बरोबर बोललो आपण. हा. आणखी काय म्हणतात त्याला? फुलबाजी. फुलबाजीनेच झाड फोडतो. ते झाड कसं फोडते? फटाक्याचं झाड फोडते तू? हो. बर. आणि पाऊस. पाऊस. माझं हे माझं झाड आणि पाऊस सगळ्यात फेवरेट. या दिवाळीत काय काय करणार? पण त्याच्याने प्रदूषण नाही होत बेटा. हा, सगळीकडे असं दूर 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 होत. मग चांगलं आहे का? फटाके फोडणार नाही यावर्षी पण. फोडणार ना. प्रदूषण होत गच्चीवर उडते. मग गच्चीवर प्रदूषण होत नाही. परफेक्ट. दे टाळी. सगळीकडे होत. ओके. मग फटाके फोडावे का? रॉकेट. मग रॉकेट तर आकाशात प्रदूषण करत असेल. रॉकेट कुठे चंद्रावर जातो? मग ते आपलं चंद्रयान नाही. चंद्रयान आता गेलो होतं आपलं. चंद्रयान 2 होतं का 3 होतं? आताच चंद्रयान 2 होतं का 3 होतं? मला नाही माहित. मग यावेळेस आपण रॉकेटला लावून एक चंद्रयान पाठवूया. तो फटाका आहे. असा कसा फटाका आहे? बर. आणि आपटबार फोडतेस का तू? काय काय आपटबार म्हणजे असं भिंतीवर आपटलं फा करून फुटतो. अपटी बॉम्ब. अपटी बॉम्ब ते फोडतेस का? खूप आवडतो. हो. ओके. त्याला धूर पण नाही होत. हा. त्याचं फक्त खाली आपटलं कसं. आणि नागगोळी?